हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. त्याचं नाव आहे लिटल स्टार अगस्त्य. सो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मी पण मजेत आहे. आय होप तुम्हीसुद्धा मजेत असणार. आपल्या प्रवासाच्या पार्ट 1मध्ये आपण 2 पवित्र ठिकाण एक्सप्लोअर केली आहेत. ती म्हणजे साई मंदिर आणि संत ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिर. आणि आता आपण निघालो आहोत आणखी एक पवित्र स्थळाकडे. ते म्हणजे देवाची आळंदी. देवाची आळंदी हे भक्ती आणि श्रद्धेचे एक केंद्र आहे. देवाची आळंदी हे पुणे जिल्ह्यातील एक धार्मिक स्थळ आहे. पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर इथून देवाची आळंदीला जाण्यासाठी PMT बसेस अवेलेबल आहेत. तुम्ही मोटरसायकलने सुद्धा जाऊ शकता. देवाची आळंदीबद्दल सांगायचं झालं तर देवाची आळंदी मुख्यतः संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यामुळे प्रसिद्ध झाली. ते 13व्या शतकातील महान संत होते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ इथेच लिहिला. हा ग्रंथ भगवद्गीतावर आधारित असून मराठी भाषेतला हा अत्यंत महत्त्वाचा धार्मिक ग्रंथ आहे. गजबजलेल्या आळंदी गावात आपण जसजसे जवळ जातो तसतसे अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ह लोका असं म्हणणाऱ्या, सुख, शांती, समृद्धीचा संदेश देणाऱ्या ज्ञानोबारायांच्या कवेत आपण कधी सामावून जातो हे आपल्याला कळतसुद्धा नाही. सुरुवातीला लागतो तो पूल, ज्यावरून आपल्याला देवाच्या आळंदीकडे जावं लागतं. थोडं पुढं गेल्यानंतर आपल्याला लागते ती म्हणजे पार्किंग. जसेच आपण पार्किंगमध्ये एंट्री करतो तिथे सुरुवातीला 4 व्हीलर पार्किंग आहे आणि त्याच्या अगदी उजव्या हाताला 2 व्हीलर पार्किंग आहे. 4 व्हीलर पार्किंगचे आपल्याला 100 रुपये द्यावे लागतात. तसेच 2 व्हीलर पार्किंगसाठी आपल्याला 20 रुपये द्यावे लागतात. सुट्टीचा दिवस असल्यामुळे आळंदीत खूप गर्दी होती आणि पार्किंग पूर्ण भरलेली होती. आता आपण इथे पार्किंग रिसिप्ट घेतलेली आहे. आपण आपली गाडी पार्क करून आता मंदिराच्या दिशेने जाणार आहोत. गाडी पार्क केल्यानंतर आता आपण निघालो आहोत माऊलींच्या दर्शनासाठी. आता आपण माऊलींच्या दर्शनासाठी जात असताना दोन्ही साईडनं गजबजलेली दुकाने आहेत. भाविक इथे मोठ्या आस्थेने खरेदी करतात. दुकानांमध्ये विविध प्रकारच्या धार्मिक वस्तू उपलब्ध होत्या. इथे तुळशी माळ, पादुकांसाठी लागणारा तेल, विठ्ठल रुक्मिणींच्या मूर्ती तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती देखील पाहायला मिळाली.
दुकानांमध्ये तुळशी माळ आणि रुद्राक्ष माळ विक्रीसाठी ठेवलेल्या दिसल्या. खरेदी करत करत आपण मंदिराच्या मुख्यद्वारापाशी पोहोचलो. माऊलींच्या प्रवेशद्वाराजवळ श्री गुरु हैबत बाबा यांच्या पवित्र पायरीचे दर्शन झाले, जे भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचे स्थान मानलं जातं. आता आपण निघालो आहोत माऊलींच्या समाधीचे दर्शनासाठी. अजानू वृक्ष हे एक त्या ठिकाणी आहे. हा वृक्ष खूप पवित्र असा समजला जातो. या वृक्षाखाली लोक ग्रंथाचे पारायण करतात. ज्या ज्या धार्मिक ठिकाणी आपण दर्शनासाठी जातो त्या ठिकाणी दर्शन मार्ग म्हणजेच बारी ही असते. ही आता आपण आळंदीतील पाहत आहोत. आता दर्शन मार्ग कसा आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवत आहे. आपण आता दुसऱ्या मजल्यावर आहोत. दुसऱ्या मजल्यावरून आपण आता मंदिराकडे जात आहोत. जात असताना आपल्याला त्या जाळीतून मंदिराचे सुंदर असे दृश्य पाहायला मिळते. उंच आकाशाला भिडणारा मंदिराचा कळस भक्तिभावाने उजळून निघाल्यासारखा भव्य आणि मनमोहक दिसत होता. आता तुम्ही पाहत आहात इंद्रायणी आणि तिचा घाट. सह्याद्रीच्या कुशीत लोणावळाजवळील कुरवंडे गावातील उंच डोंगरावर असलेल्या नागफणी परिसरातून इंद्रायणी नदीचा उगम होतो. पुढे देहू, आळंदी आणि त्यानंतर तुळापूरला भीमा नदीला जाऊन मिळते. इथे भाविक इंद्रायणी नदीच्या घाटावर तीर्थ घेतात, स्नान करतात. आषाढी कार्तिकीला इंद्रायणी घाट हा भाविकांनी फुलून जातो. या नदीपात्रात विश्वशांती स्तंभ आहे. याच ठिकाणी विश्वशांती केंद्र सुद्धा आहे. या ठिकाणी मला एक भयानक वास्तव्य पाहायला मिळाले. ते म्हणजे मनुष्य प्राणी हा खूप घाणेरडा आहे. किती घाण त्या आपण इंद्रायणीमध्ये टाकतो. तिचा रंग आपण अक्षरशः काळवंडला आहे. फुले, हार, अक्षरशः कपडेसुद्धा धुणं आणि मळालेले कपडे घालून त्या इंद्रायणीमध्ये उडी मारणं, त्यामुळे त्या इंद्रायणी नदीचे पाणी अक्षरशः काळवंडले आहे. आपण आपले आणि त्या माऊलींचे पावित्र्य खराब करत आहोत. म्हणून आपण इंद्रायणी नदी स्वच्छ राहण्यासाठी सहकार्य करूयात. आता आपण घरी परतण्याच्या प्रवासाला निघालो आहोत.
आजचा व्लॉग मी इथेच संपवते. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आमची खरी ताकद आहे. तर चला फ्रेंड्स, आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत कीप सपोर्टिंग, टेक केअर अँड बाय बाय.